नमस्कार. आज आपण मेल इन्फर्टिलिटी म्हणजे पुरुषांमधले वंध्यत्व आणि त्याचे कारणं आणि त्याची डिटेल्समध्ये माहिती सांगूया. मेल इन्फर्टिलिटी का होते किंवा आपल्याला कसं कळतं की ह्या दाम्पत्यांना मेल इन्फर्टिलिटी आहे. तर तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही ऐकून माहिती असेल की भरपूर वेळा डॉक्टर आपल्याला पहिली इन्व्हेस्टिगेशनची करायला सांगतात, ते आहे सीमेन ॲनालिसिस. आता सीमेन ॲनालिसिसबद्दल बोलूया. सीमेन ॲनालिसिसमध्ये एक कंटेनर दिला जातो आणि पेशंटला सांगितलं जातं की एसेप्टिक प्रिकॉशनमध्ये तुमचं सीमेन हे त्या कंटेनरमध्ये प्लीज जनरेट करा. स्पर्म ॲनालिसिस किंवा विरहचं तपासणी जे डॉक्टर सांगतात ते कधी आणि कशी करायची. तर आम्ही लोक कपल्सना सांगतो किंवा पार्टनरना सांगतो, हजबंडना सांगतो की सीमेन ॲनालिसिस करण्या अगोदर काही गोष्टी आहे जे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. एक, 3 ते 4 दिवस संबंध नाही यायला पाहिजे किंवा सीमेन बाहेर पडायला नाही पाहिजे. सेकंड, जर तुम्हाला ताप आहे, जर तुम्हाला काही इन्फेक्शन झालंय, जर तुम्ही अतिशय आजारी होतात काही 15-20 दिवसा अगोदर, तर सीमेन ॲनालिसिस करू नये. थोडंसं ब्रेक घ्या, लेट युअर बॉडी रिकवर आणि त्यानंतर सीमेन ॲनालिसिस करा. दुसरं आहे, सीमेन ॲनालिसिस करताना तुमचं परफ्यूमचा वापर करू नये. बिकॉज ते तुमच्या स्पर्मला किंवा ते तुमच्या रिपोर्टमध्ये ॲबनॉर्मॅलिटी आणू शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्समध्ये काही इन्फेक्शन आहे आणि तुम्ही काय ऑइंटमेंट वापरत असाल तर ते लावू नये, स्पेशली जेव्हा तुम्ही सीमेन ॲनालिसिस करताय.